वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. वसई विरारच्या अंडरम क्रिकेटला एक वेगळी ओळख देणारी स्पर्धा म्हणून गेली 7 पर्व आपण जी स्पर्धा सर्वजण पाहतायत ती स्पर्धा पुन्हा 8व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे. आणि वसई विरारचं अंडरम क्रिकेट जितक्या वेगाने आता प्रगती करतायत त्याच्या पाठीमागे असणारे आपले जे संपूर्ण जे आपले आयोजक आहेत त्या सर्वांचं पुन्हा मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. कारण या स्पर्धेचा जो हिस्सा बनण्याची संधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार आहेत. चौथा लॉट जो आहे तो चौथ्या लॉट्सला या ठिकाणी सुरुवात होत आहेत. आणि स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅचमध्ये चांगलं कामगिरी ज्यांच्या माध्यमातून राहिलीत त्या खेळाडूला मात्र आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातोय. अर्थात सिद्धू अभिनंदन आपलं असणार आहे. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळालीत. अंतिम श्रेणी नाही थांबू शकलात परंतु सिद्धूनं केलेली कामगिरी ही महत्वाची होती. चौथ्या लॉट्सला सुरुवात होत आहेत. पहिला मॅच चौथ्या लॉट्स मधला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम तयार आहेत. हा जो डगआउट आहे त्या डगआउट मध्ये एक विनंती आहे खेळाडूंना बसण्यासाठी चेअर द्या. डगआउट खाली करा. खेळाडूंना बसण्यासाठी चेअर उपलब्ध करून द्या. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण जर आपण पाहिलं तर पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलवरती या वाहिनीवरती आपण पाहू शकतात. आणि डीजे मयूर भोईर आणि त्याची संपूर्ण टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करतायत. ऑफिशियल अंपास या स्पर्धेमध्ये हा डगआउट जर खाली नाही केलं तर तिथे पॅनलचा सामना करावा लागेल. विनंती आहे स्ट्रिक्टली तुम्हाला वॉर्निंग आहे खेळाडूंना बसण्यासाठी चेअर उपलब्ध करून द्या. तिथे कुठल्याही खेळाडूंचे समर्थक नसतील थोडं पाठीमागे आपण बसा. आणि एक्स्ट्रा प्रतिनिधी प्लीज बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. बॅटिंग टीम चला पुण्यात आपण सामन्याच्या दिशेने जाऊयात. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू आणि सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या वसई विरारला एक वेगळी ओळख अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. जीवदानीचं मैदान कोण विसरेल. वसई विरार ओव्हरमची स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर आपण त्या संकल्पनेच्या माध्यमातून वसई विरार अंडरम प्रीमियर लीग देखील आपण पाहू शकतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल विकेट. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर क्लीन बोर्डच्या माध्यमातून फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आल्यात. तंबूच्या दिशेने पॅव्हिलियनच्या दिशेने परतत असताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात तितकी चांगली झालेली नाहीये. ज्या सुरुवातीनं संघाला खेळ करायचा आहे त्या सुरुवातीच्या दिशेने जात आहेत का हा संघ तेही पाहण्यासारखं असणार आहेत. स्वर्गीय जयजी गरज यांच्या आठवणींना आपण पाहिलं तर उजाळा दिला जातोय आणि खऱ्या अर्थानं आपण मिस करतोय. हा एक असा खेळाडू होता ज्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्या 7 पर्वामध्ये आपण पाहिलं तर त्याची आपण फलंदाजी पाहिलीत, त्याची फिल्डिंग पाहिलीत आणि प्रामाणिकपणे खेळ हा जयेश यांचा सातत्याने आपण पाहिला होता. स्ट्रोक चांगला खेळलाय, ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग चांगली झालाय. थर्ड अंपायर कडे आता रेफर केलंय पंचांनी. पंच आता पाहतायत की बॉल हातामध्ये आलाय त्यानंतर तो यष्टांना लागलाय की नाही लागलाय की हात आधी लागलाय. ह्या गोष्टी पंचांना काही क्विकली सेकंदामध्ये पाहायच्या असतात आणि पंचांकडे रेफर पंचांनी केलेले आहेत. तिसरे पंच आता बिझी होणार आहेत. पाहूयात. पाटील नेटवर्कची टीम देखील आता बिझी झालेली आहेत. ह्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. स्क्रीनवरती दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी क्लिअर होणार आहेत. ज्यावेळी बॉल हातामध्ये आला त्यावेळी तो यष्टांना हात लागलाय नाही लागला ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होतोय. आणि पंचांचा डिसिजन आलाय OUT आउट. विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि विकेट नंतर आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झाल्यात. धावा येत नाहीत. स्कोर कार्ड वरती सुरुवात इथे मात्र जी व्हायला हवी ना ती सुरुवातच झालेली नाहीये. नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अमित
फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डिंग चांगली झाली आहे. जोपर्यंत बॉल फेकला जाईल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी क्विकली पूर्ण करण्यात आली आहे. एक सिंगलच्या माध्यमातून सुरुवात श्री गणेशा आता एका धावेने होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा हलक्या त्यानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, तिथे एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोस्टली अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सी टाईपमध्ये जास्तीत जास्त बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु हे असं मैदान आहे, पंच वळतायत व्हाईट बॉलचा अनोख्या स्टाईलनं आपल्या इशारा देत असताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 3 धावा. आता कुठेतरी धावसंख्या थोडे पुढे जाऊ लागलेत. नेक्स्ट बॉल, फटका दर्जेदार खेळलाय परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का हे पंच मात्र पाहतायत आणि त्या ठिकाणी पंचांचा डिसिजन आलाय OUT आउट. तीन धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 लॉस ऑफ 3 विकेट. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर JSR 11 साठी थोडंच निर्णायक राहिलेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकादरम्यान. वसईविरा प्रीमियर लीग 2025 आपण सर्वजण पाहतायत. केतन तयार आहेत, एक दर्जेदार खेळाडू आहेत केतन. ऑफच्या बाहेरचा बॉल कट केलाय, फटका छान खेळलाय आणि फटका निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. सुरुवात थोडी कुठेतरी डगमगती सुरुवात पाहायला मिळाली. जिथे तुम्हाला सुरुवातीला सिंगल घ्यायचे होते तिथे तुम्ही सिंगल नाही घेऊ शकलेत, तिथे तुम्ही विकेट गमावले. त्याच्यानंतर जसं कळालं की आता सिंगल येत नाहीत, मग सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या बॉलवरती जो बाउंड्री जो चौकार आला ना त्यांना धावसंख्या आता वाढू लागलेत. म्हणजे तुम्हाला डोक्याचा जर वापर करायचा आहे, पण डोक्याचा वापर तुम्हाला योग्य वेळी करायचा आहे. कदापि योग्य वेळी नाही केला ना, एक अशी स्टेज आहे वसई विरार प्रीमियर लीग की जिथे प्रत्येक जण प्रयत्न करणार जिंकायचं आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे, पण जिंकण्यासाठी डोक्याचा वापर देखील तुम्हाला योग्य करायचा आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 7 धावा. गोलंदाज तयार आहेत. सेकंड ओव्हर. पहिला बॉल हलक्या त्यानं चेंडूला मात्र आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, कट केलं बॉलला. खेळाडू तैनात आहेत. फिल्डिंग करत असताना एक धाव येत असताना धावफलकावरती धावा 8. आणि खास करून थर्डमॅनचा जो क्षेत्र आहे, जिथे गलीचं क्षेत्र किंवा थर्डमॅनचं क्षेत्र म्हणू शकतो, तिथे ज्यावेळी बॉल स्लाइस केला जातो ना, तो बॉल तुमच्या दिशेने येईल याची खात्री नाही. कदापि बॉल कधी कुठल्याही श्रेणीत तो दुसऱ्या बाजूलाही जाऊ शकतो. म्हणून त्याही गोष्टी विचार करायचे असतात. कारण मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर 1 ते 2 तशा गोष्टी घडल्या होत्या. बॉल स्लाइस केला, पण बॉल स्लाइस केल्यानंतर तो तुमच्या दिशेने येईल की दुसऱ्या दिशेने वळेल. मग कधी कधी तसाही मॅच होतो की मागचा मॅच तसाच वळाला होता, तसाच फिरला होता. बॉल स्लाइस केल्यानंतर तो मॅच फिरला होता. म्हणून बारीक सारीक गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत, त्या अद्ययावत करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीवरती तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर तुम्ही कदापि त्या मॅचमध्ये आपला 100% देऊ शकतायत. धावा धावफलकावरती 8. मुन्ना तयार आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, खूप छान पद्धतीने वळवलाय बॉलला आणि चेंडू निघून गेलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार खणखणीत चौकार. आम्हा फिकीर कशाची नाही र माझी एकविरा पाठीशी हाय. 360 डिग्री म्हणजे संपूर्णतः बाउंड्री असण्याचा फायदा काय असतो, तो तुम्ही मैदानाच्या चौफेर दिशेने कुठेही बॅटिंग करू शकतायत, कुठेही फटके खेळू शकतायत. याचं आता उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर निशांत धपलक्यावरती धावा 12. पुन्हा स्विच हिट केलाय, फटका छान खेळलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. जोपर्यंत बॉल फील केलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा 13. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम JSR 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
देवी 11 संघ त्यांच्या समोर आपण पाहू शकतायत. करंट रन रेट सध्या 8.57 इथून दिसतोय आणि त्या धावगतीने धावसंख्या पुढे चालू लागल्यात. पटका समोर खेळलाय तिथून आता चुकी केलंय क्षेत्ररक्षकानं. मिस्टेक आणि मिस्टेकचा फायदा चौकारामध्ये तकदील 4. आमचे पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. थँक्यू. धावफलकावरती धावा 17 धावा 17 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1.4 ओव्हर्स 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा मुन्ना तयार. ओ क्लीन बोल्ड. मागच्या बॉलवरती चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु नाही डिफेन्स करू शकले, नाही ड्राईव्ह करू शकले. सरळ क्लीन बोर्डच्या माध्यमातून बॅटर आउट गॉन. फलकावरती धावा 17 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना की 17चा आकडा खतरेवाला असतो. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 17 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दर्जेदार फटका तर होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावा धाव फलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7. या षटकामध्ये त्याच्यापेक्षा थोड्या दुप्पट आल्यात. 10 धावा आलेल्या आहेत आणि 2 षटकानंतर 17 धावांवरती 4 गडी बाद झालेल्या आहेत. आपण जाऊया डीजे मयूरकडे, घेऊयात एक संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. भरून चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा. थँक्यू. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 30रं षटक. ओ पहिला बॉल पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाचा मारा या ठिकाणी केला जातोय. एक्स्ट्रा रन मिस्टर एक्स्ट्राना मात्र या ठिकाणी पुन्हा सुरुवात होताना पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर एक्स्ट्राना वाढत असताना पाहायला मिळते 18 धावा. 18 धावा 4 गडी बाद. समीर तयार पुन्हा एकदा गोलंदाजीवरती. पहिला बॉल घेऊन समीरचा पहिला बॉल त्या ठिकाणी स्विच इट करण्याचा प्रयत्न. जोपर्यंत बॉल कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा 4 गडी बाद. यापूर्वी आपण बरेचसे मोरे सरांचा आवाज ऐकलात, अनिल सरांचा आवाज ऐकलात, विपुलजी पाटील आमचे मित्र आहेत त्यांचाही तुम्ही आवाज ऐकलात समालोचन कक्षामध्ये. अनेक सारे आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळालेत. 19 धावा 4 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत बॉल फील केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 20-20 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. त्यांनाही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करायची आहे, पाहायची आहे. स्लाइस केलं, कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाह काय फिल्डिंग पाहायला मिळाल्यात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या क्षेत्ररक्षकासाठी होऊ द्यात. डाईव्ह लगावली, बॉल लढवलं, फिल्डिंग केली आणि नुसतं फील्ड नाही केलं तर संघाचा जो आत्मविश्वास थोडासा कुठेतरी डाऊन होत होता त्या आत्मविश्वासाला पुन्हा एकदा जुगारण्याचं काम या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हॉट अ फील्ड. सुयोग होते. खूप छान प्रकारचे सुयोगनं संकेत दिलेत. फिल्डिंगमध्ये आपल्या असलेलं फिल्डिंग पोझिशन त्यांना दाखवून दिली. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 21-21 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट बॉल. ओ चांगला बॉल. थोडा खोलवर टप्प्याचा ठेवण्याचा प्रयत्न केला, थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि ड्राईव्ह करायचं होता. खास करून पॉईंट आणि जो कव्हरचं क्षेत्र असतो त्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे नाही टायमिंग साधू शकले, नाही बॅटमध्ये बॉलला घेऊ शकले आणि निर्धाव चेंडू येत असताना संघाची धावसंख्या 21. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. पंच देखील संकेत देत आहेत.
पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी विकेट किपर जोपर्यंत बॉलला फील करेल तोपर्यंत बॅट्समन सेफली आपल्या क्रीज मध्ये आहेत. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. पाठीमागच्या काही बॉलवरती समीरनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, नुसता समीरनं कमबॅक नाही वेलकम बॅक त्यानं म्हटलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 10 असं वाटलं होतं की JSR आता 10च्या पुढे जाईल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो, हे संकेत पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. ड्राईव्ह केला, फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला कलेक्ट केलं जाईल एक सिंगल कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 22, 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. वसई विरार प्रीमियर लीग 2025 चा हा सीझन 8 चा खेळ. तीन ओव्हर 22 धावा. आणखी आमचे एक समालोचक मित्र मृदुल यांचं आगमन. मृदुलजी आपलंही स्वागत. आणि भरपूर समालोचक आहेत, कधी कधी समाधानजी देखील आहेत, तेही समालोचन करत असतात. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 22 धावा 4 गडी बाद. पहिला बॉल फटका चांगला खेळला, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. बॉल लढवलाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी असतात. एक तर तुमचं शॉट सिलेक्शन, दुसरी तुमची फिल्डिंग, कशा प्रकारे तुम्ही करणार, कशा प्रकारे बॉलला थांबवणार. कौतुक पंचाने देखील केलंय, कारण ज्याप्रमाणे ड्राईव्ह केला, ज्याप्रमाणे बॉल लढवलाय. धावा 23. लेग स्टंपच्या थोडा बाहेर हरकत करणारा बॉल पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. 24 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा छान फटका खेळलाय, त्या ठिकाणी स्वीप केलाय. जोपर्यंत बॉल फील केलं जाईल तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 25, 25 लॉस ऑफ 4 विकेट. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आता या मैदानाच्या दिशेने वळू लागल्यात, येऊ लागल्यात. शनिवारचा दिवस, उद्या सुट्टीचा दिवस. जोपर्यंत बॉल फील केलाय तोपर्यंत पंच सांगतात 22च्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 26. JSR 11 निशांत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शुभम भागीदारी करतायत, पार्टनरशिप रचण्याचं काम करतायत. फटका कडक खेळलाय, कडक सडक पे कडक. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधडक चौकार. थँक्यू. काय फटका होता, क्षेत्ररक्षक होता, अगदी त्याच्या हाताला स्पर्श केला बॉल आणि इतकी उचली घेतली की तो सरळ सीमारेषेच्या बाहेरच गेला होता. धावसंख्या 30. 2 बॉलचे खेळ, अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल टाकलाय. पुन्हा एकदा आपण पहिला बॉल अडवलाय. ऋषीदादा आपलं स्वागत. अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळी ओळख प्राप्त करून देणारे आपण पाहिलं तर काही नावं आहेत, काही मेंबर्स आहेत. आयोजन संपूर्ण टीम जे आहे ना, वसई विरारसाठी भरपूर काही गोष्टी या सर्वांच्या माध्यमातून राहिल्यात. लास्ट बॉल 31 गडी बाद. स्लोवर वन. बोटामध्ये असलेली जादू थोडीशी फिरकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हलकासा बॉलला बाहेर काढलं आणि बाहेर काढत असताना डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती टीम JSR 11 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ग्रामीण भाषेमध्ये म्हणतायत शेवटचं षटक हाणामारीचं असतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये काय होणार, काय घडणार याची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. तोपर्यंत ऐकूया DJ मयूर यांना. थँक्यू. सर्व काही गोष्टी चालू आहेत, परंतु वेळ देखील पाहणं गरजेचं आहे, कारण वेळ खूप महत्वाची आहे. 2 मिनिटे 47 सेकंद आता तीही कमी होत चालल्या आहेत, त्यामुळे तुमच्याकडे तो वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला षटक हाताळणं गरजेचं आहे. पहिला बॉल सुंदर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, वेगवान बॉल टाकलाय पहिला बॉल. JSR साठी आता बॅटिंग करावी लागेल. निशांत यांना, दुसऱ्या बाजूने शुभम यांना. प्लॅनिंग मध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेत, कारण की पाठीमागच्या 4 षटकांमध्ये जितक्या अपेक्षेप्रमाणे धावा जायच्या होत्या त्या 2 षटकांमध्ये आल्यानंतर 2 षटकांमध्ये थांबवण्यात आलं होतं. हेही गरजेचं होतं.
सफल झाले, थोडं पुढे आले होते, पंचाने सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळते. 32 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक, जोपर्यंत बॉल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. अजूनही 4 बॉल बाकी आहेत, निर्णायक असणार आहेत. गोलंदाज शिवम, चांगला बॉल टाकलाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हलक्या हातानं आरामात 1 रन त्या ठिकाणी जाऊ देत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 34. JSR 11 त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर दिविशा 11. या दोन संघादरम्यान सुरू असलेली ही महत्वाची मॅच. फटका खेळलाय, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉलला अडवण्यात आल्यात, फिल्डिंग चांगली करण्यात आल्यात. आतापर्यंत क्षेत्ररक्षकाची भूमिका जर पाहिली तर दिविशा 11 चोख प्रमाणे उत्तरही दिले. 2 बॉल बाकी आहेत, हे पंचाने संकेत दिलेत. धावसंख्या 34, 4 गडी बाद, निर्णायक 2 बॉल. कडक स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्यात आलाय. चांगली फिल्डिंग. अंडरआर्म क्रिकेटमध्ये मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्याकडे क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर सर्व काही गोष्टी चांगल्या होणार. धावसंख्या 35. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. स्ट्रोक खेळलाय समोर, परंतु शेवटच्या बॉलवरती रन नाही आली. धावसंख्या धावफलकावरती 35 मध्ये डाव या ठिकाणी मात्र पहिला इनिंगचा झालाय समाप्त. दुसऱ्या डावामध्ये रन करायच्या 36 धावा ह्या बनवायच्या येणाऱ्या बरोबर 30 बॉल मध्ये. ऑन स्क्रीन ही दृश्य तुम्ही पाहू शकतायत पाटील नेटवर्कला, स्क्रीनवरती देखील ह्या गोष्टी दाखवल्या जातात. वसईविरा प्रीमियर लीग 30 बॉल 36चं लक्ष असणार आहेत. एक ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात या मॅचच्या दुसऱ्या इनिंग कडे. चला फिल्डिंग लावा विनंती आहेत. जास्त वेळ घेऊ नका, ही विनंती असणार आहेत. स्पर्धेसाठी आपण पहिल्या तर काही देणगी दरामध्ये महत्वाचा उल्लेख, ज्वेल ऑफ विरार जर्नी ऑफ पास्ट 15 इयर्स यांचं देखील आपल्याला सहकार्य लाभल्यात, त्यांचं मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर हा मुख्य बॅनर आहे वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन ऑर्गनाइज VPL सीझन 8 अंडरआर्म टुर्नामेंट आपण पाहतायत. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर यशवंत नगरचे ग्राउंड आणि संपूर्णतः 4ही बाजूने चौकार मारण्यासाठी तुम्हाला फिल्डिंग लावा विनंती आहेत. चला प्लीज, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या. जसा प्रतिसाद पाहता वसई विरार अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलात तसाच प्रतिसाद पाहता आपण मागच्या वर्षी संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट यांचं देखील आपल्याला महत्त्वाचं सहकार्य लाभलं होतं. RS ग्रुपचं आपल्याला महत्त्वाचं सहकार्य लाभलं होतं. आणि बहुजन विकास आघाडी प्रेझेंट आपण मागच्या वर्षी वसई विरारची ओव्हरऑल प्रीमियर लीग पाहिली होती. आणि ऋषीदादा यावर्षी मला तरी वाटतं की लेदरची देखील स्पर्धा जी नवीन संकल्पनेमधून येणार आहेत. म्हणजे वसई विरारचं क्रिकेट आता थोडं वेगाने पुढे चाललंय. जसं अंडरआर्म मध्ये आपण वसई विरार प्रीमियर लीग पाहिलीत तशीच ओव्हरऑलची स्पर्धा जुदानीच्या मैदानावरती पाहायला मिळालीत. आणि इतकी ब्लॉकबस्टर ठरली की त्याची चर्चा रंगू लागल्यात की या वर्षाचं दुसरं पर्व कधी येणार. त्याच्यामध्ये प्रत्येकजण प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि तिसरी अशी एक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत की आपल्याच भागामध्ये असलेले काही लेदरचे खेळाडू आहेत, त्या लेदरच्या खेळाडूंना खास करून आपण पाहिलं तर एक वेगळा प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा म्हणून लेदर स्पर्धा वसई विरार लेदर प्रीमियर लीग ही आपल्या भेटीला येत आहेत.
लवकरच त्याची देखील डेट आपल्यासमोर आणली जाईल, जाहिरात होईल आणि त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही आपणा सर्वांना विनंती असणार आहे. जाऊयात पुन्हा एकदा वसई विरारच्या अंडरआर्म बॉक्समध्ये. म्हणजे संपूर्णतः वसई विरारमध्ये पाहिलं तर एक अशी स्पर्धा आहे की जिने वसई विरारला एक वेगळी ओळख दिली, अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळ्या पडद्यावरती आणण्याचं काम, ज्यामध्ये संपूर्ण कमिटी मेंबर्स असतील किंवा समालोचक मध्ये देखील महत्त्वाचा वाटा भरतजी मोरे सर आहेत, मृदुलजी आहेत, कौस्तुभजी आहेत, विपुल पाटील आहेत, त्यानंतर अनिल सर आहेत. या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. या सर्वांनी या संपूर्ण वसई विरारच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक वेगळी ओळख दिलेली आहे आणि ती स्पर्धा आपण पाहतायत. मॅच स्टार्ट. पाठलाग करायचा आहे 36चा, 36 बनवायच्या 30 बॉलमध्ये. परंतु 36 म्हटलं की 36 गुण जसे जुळवावे लागतात ना, तसा तर हा 36चा मॅच आहे. तिथे 36 तुम्हाला करायचे आहेत आणि 36 होणार नाही होणार याच्यावरती आता प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. अंपायर तयार आहेत. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फक्त ढकलून दिलेत. सेन्सिबल क्रिकेट काय असतं ना, ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट, धावसंख्या 1 रन. दिविशा 11 हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं केतन यांनी. आज केतन यांनी गोलंदाजीमध्ये प्रभावित मारा केलात. कमीत कमी रन केतन यांच्या माध्यमातून देण्यात आलात आणि तो प्लस पॉईंट आता दिविश 11 संघ मैदानाच्या आतमध्ये ठेवून चाललाय. पण दुसऱ्या बाजूला आशिष आणि त्यांच्या टीम JSR ला रोखायचं आहे. फटका खेळलाय, फिल्डिंग चांगली झालाय, विकेट येऊ शकतायत. परंतु काय घडलंय, थोडासा लेट थ्रो झालाय. तुम्ही ज्यावेळी बॉल पकडला त्यावेळी तो क्विकली फेकणं गरजेचं होतं. तिथे थोडंसं लेट फेकण्यात आलात आणि त्यावेळी पंचाने सांगितलं की नाही, बॅट आलेत, क्रीज मध्ये आलेत. धावसंख्या धावफरकावरती पाहिलं तर 3 धावा. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल. पुन्हा ड्राईव्ह केलं हलक्या सेन्सिबल क्रिकेट दाखवतायत. सिंगल न काम चालणार आहे हे माहीत आहेत टीम दिविश 11ला. जास्त काही करायची गरज नाही आणि ते बरोबर मनामध्ये ठेवून सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग केली जाते. धावसंख्या 4. वेगळं काही दृश्य घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण बॅट आहे की बॅटचा आता दांडी गुल होते पण दांडा पण गुल होतोय कधी कधी बॅटचा, तसं पण होत आहेत. आणि त्या खेळाडूच्या रिएक्शन पाहिलं तर बॅट खूप महत्वाची असते आपल्यासाठी. आपण सर्वात जास्त प्रेम करत असतो ते आपली बॅट क्रिकेटमध्ये खेळत असताना. आणि एखाद्या वेळेस आपली बॅट तुटते ना, जितकं दुःख आपल्याला एखाद्या वेळेस होत नाही ना, तितकं दुःख तुम्हाला त्यावेळी होतं की तुमची बॅट, आवडती बॅट ज्यावेळी तुटते ना, ते त्या खेळाडूच्या चेहऱ्यावरूनही समजलंय. कारण ती बॅट आपण एका ज्यावेळी काही दिवाळी असू द्यात किंवा बाकीचे सण असू द्यात, तिला आपण लक्ष्मीप्रमाणे पूजत असतो. दसऱ्याच्या दिवशी आपण तिला पूजत असतो आणि त्या क्षणी ती बॅट तुमच्या हातामधून गेल्यात. नवीन बॅट आलाय. लास्ट बॉल टू गो. पंचांनी संकेत दिलेत 4 धावा. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या धावफलकावरती 5. स्ट्रोक कडक खेळलाय परंतु बॉलला थांबवलाय. फिल्डिंग चांगली झाली. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती होईल समाप्त आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. बिनबाद नाबाद 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीसे दर्याला आईलाय तारूर वाट पंधरावर बघितलंय पारूर. टार्गेट 36 आहेत, अजून 30 करायचे आहेत. 24 बॉल तुमच्याकडे असणार आहेत. 4 षटकांचा खेळ बाकी असणार आहेत. काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, ना भूतो ना भविष्य असा हा क्रिकेटचा खेळ. कधी कुठल्याही क्षणी बदलू शकतोय. पाहूयात. पहिल्याच बॉलवरती ज्याची चर्चा सुरू होती ती सुरुवात झालाय. चिराग मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी पॅव्हिलियन. गॉन. आता इथे मैदानाच्या आतमध्ये जय सर काय विचार करतात? जय सर विचार करतात की आपल्याला बॅक टू बॅक विकेट घ्यायचे आहेत. मॅच बनवायची असेल तर विकेट घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला दिविशानं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये थोडंसं डोकं शांत ठेवलेलं होतं. कूल माइंडनं विचार केला होता आणि कूल माइंडनं सिंगलनं 6 घेतल्या होत्या. आता त्यांना विचार काय करायचा ह्याही गोष्टी आहेत का? क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे जिथे तुमच्यावरती प्रेशर येतो. मग प्रेशरमध्ये जसं नेहमी म्हणतात की प्रेशर में कुछ लोग निखरते हैं तो कुछ लोग
बिखरते हे. आता इथून निखरायचं की बिखरायचं हा विचार स्वतःला करायचा आहे. धावसंख्या 6. वाईट बॉल. पंचाने मात्र पुन्हा इशारा या ठिकाणी कळवलाय. एक्स्ट्रा रन ऑफ्टर जास्त बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 7. फटका चांगला खेळलाय. बिटवीन द गॅप खेळलाय. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा परवानगी छकडेवाला गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे. चौकार येतो. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती 11 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. डबल बन लॉस ऑफ 1 विकेट. मयूरच्या बॅटमधून चौकार पाहिलात. स्वीप करायचा होता. आता बॅटच्या खालच्या अगदी टोला बॉल लागलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही. त्यामुळे तिथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जात असताना पाहायला मिळतात 12. 12 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल. पाठीमागे विकेट किपर बीट होताना पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत बॅटला लागलाय पंच मात्र ते दर्शवत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढत असताना 13. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत बॉल फील केला तोपर्यंत तिथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 धावा. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल असेल या षटका दरम्यान. स्वीप केला. फटका चांगला खेळलाय. जोपर्यंत फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल कलेक्ट केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर रन आहेत 15. 1 विकेटच्या नुकसानीनंतर या आपण डीजे कडे जाऊयात. एक सुमधुर संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानावरती येऊयात. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी यांच्यामध्ये. मधुर दादा शर्यत जिंकला भिवंडी ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर JSR संघ बॅटिंग करत होता त्यावेळी 2 षटकांमध्ये कंपॅरिझन त्यांच्या 17 होत्या आणि दिविश 11 ज्यावेळी बॅटिंग करतो त्यावेळी त्यांच्या 15 धावा आहेत. म्हणजे फरक 2 धावेच आहेत. तिथे विकेट जास्त गेले होते. इथे 1 विकेट 1 आहे. फरक तो आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही कमबॅक होऊ शकतोय. तसं म्हटलं की बॉल टू बॉलच्या मॅचेस किंवा बॉल टू बॉल किंवा रन टू रनच्या मॅचेस ह्या शेवटपर्यंत रंगत असतात. आता तशी मॅच होईल का? आणि प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षक तेच सांगतात बाबा शेवटपर्यंत मॅच जाऊ दे. परंतु दिविशाचे समर्थक JSRचे समर्थक काहीतरी वेगळा विचार करतायत. दिविशाचे सांगतात की बाबा लवकर मॅच संपू दे आणि JSRचे सांगतायत बाबा हा मॅच शेवटपर्यंत जाऊ देत. कंट्रोल शेवटच्या ओव्हर पर्यंत कसं घेऊन जाता येईल हा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू आहे. फलकावरती 15 धावा 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. 3रं षटक घेऊन तयार आहेत. पहिला बॉल सोडून दिलाय लेगस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करत असताना संघाची धावसंख्या 16 धावा. 16. फटका खेळलाय. समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दर्जेदार कडक अप्रतिम चौकार. थँक्यू. कडक आणि अजित सरांची रिॲक्शन पाहिली तर वा सुंदर सुंदर. धपलकावरती धावा त्यांनी पाहिलं स्क्रीनवरती स्वतःला. धपलकावरती धावा 20. 20 लॉस ऑफ 1 विकेट. 17 बॉलमध्ये 16 धावेची गरज आहे. या चौकारानं पुन्हा एकदा मॅच बदलले. पुन्हा एकदा मॅच मध्ये कलटणे आलेत. हा बॉल निर्णायक असणार आहे. पाहूयात. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटमध्ये तुम्हालाच वाचवायचे होत्या. धावसंख्या 21. पुन्हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 22. थोडा प्रेशर आता वाढू लागला असं दिसतंय चित्र. स्विच केला. फटका उलटा पुलटा खेळलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. पैंजणाचा घाल माझे नाचू नाचू हल वाजू वाजू दमला ना माझ्या काळगाचा ढोल माझ्या नावाचं तुझे. थँक्यू. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. आणखीन एक फटका दर्जेदार खेळला आणि तोही बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. 4.
थँक्यू. धावसंख्या 30. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतात. बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. दर्जेदार बॅटिंग आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झालेली आहेत. थँक्यू. 2 धावेची गरज आहे. मयूरच्या पाठोपाठ आमचा साहिल देखील खूप छान प्रकारे ऑपरेटिंग करतोय आणि डीजे मयूर भोईर नंतर आमचा डीजे साहिल हा एका वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळतोय. म्हणजे मयूरच्या जोडीने असतो आणि मयूरच्या जोडीने असताना त्यांना डीजे ऑपरेटिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता ऑपरेटिंग सुरू केलेली आहेत आणि वेगवेगळे गाणी कशा प्रकारे वाजवायची हे डीजे साहिल ती आता दाखवून देतात. धावसंख्या 35. दोन्ही संघांना विनंती आहे. कर्णधार प्ले बॉयज आणि जेकेसीचे अर्नाला आपण लगेच खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. थोडा आवाज याला मयूर देऊन ठेव. मॅच फिनिश. चौकारानं सामना फिनिश झालाय आणि हा सामना जिंकलाय दिविश 11 विन बाय 9 विकेट्स. 2 षटक ठेवून बाकी 12 बॉल ठेवून आणि 9 विकेट्सनं हा सामना आपल्या नावी केलेला आहे. त्याबद्दल अभिनंदन असणाऱ्या टीम दिविश 11चं टीम JSR आपल्याला येणाऱ्या पुढील मॅचसाठी खूप सारा